उंचगावमधील मनेरमाळा परिसरातील सम्राट अशोक कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली। या निमित्तानं गेले 4 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। आज आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या सहकार्यातून बांधण्यात आलेल्या विश्वशांती बुद्ध विहाराचं आणि अभ्यासिकेचं आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। यावेळी आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, सरपंच मधुकर चव्हाण यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून बुद्ध विहाराची पाहणी केली। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी सुद्धा आज राज्यघटना देशाला एकत्र बांधून ठेवतीये, यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिताना काळाच्या किती पुढचा विचार केला होता हे स्पष्ट होत असल्याचं सांगितलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरच आपल्याला संघटित होऊन वाटचाल करावी लागेल असं आवाहनही त्यांनी केलं। 30 कोटीचा देश असताना डॉक्टर साहेबांनी घटना तयार केली। आज 140 कोटीचा देश झाला तर तीच घटना चालते। कर्तृत्व केवढं मोठं असेल सांगा। 30 कोटी लोक असताना ते घटना लिहायला बसले। आज 140 कोटीवर देश गेला तरी तीच घटना चालते। म्हणजे किती पुढचा 75 वर्षाचा 100 वर्षाचा विचार डॉक्टर साहेबांनी त्या काळामध्ये त्या ठिकाणी केला होता। आणि मग त्या विचाराला अनुसरून येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला काम करावं लागेल, बंधुभाव निर्माण करावा लागेल। ज्या गरिबीतून कष्टातून डॉक्टर साहेबांनी जीवन जगलं ते दुसऱ्यासाठी जगलं। अनेक किस्से त्यांचे लोक त्या ठिकाणी सांगतात। शाळेत असताना त्यांना बसायला जागा मिळत नव्हती, अशा परिस्थितीत शिक्षण त्यांनी त्या ठिकाणी घेतलं। मुंबईला ज्यावेळी कॉलेजमध्ये होते त्यावेळी रात्रीपर्यंत लायब्ररीमध्ये बसायचे, मोबाईलवर बसत नव्हते। अजून आता इथं भाषण ऐकताना काही लोक मोबाईलवर आहेत। लायब्ररीत ते पुस्तकं वाचत रात्री 10-12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी बसायचे। लंडनला ज्यावेळी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला गेले त्यावेळी त्यांनी मित्राला पत्र लिहिलं आणि सांगितलं, मला कुठली भेट वस्तू देऊ नकोस, कपडे देऊ नकोस, मला द्यायचं असेल तर एखादं पुस्तक मला दे। कारण की पुस्तकाचं ज्ञान वाढवणं हे उद्देश त्यांचा या ठिकाणी होता। आज देखील दादरला त्यांच्या राजगृहामध्ये आपण गेलो तर किमान 50,000 पुस्तकं त्यांच्या लायब्ररी आहेत। किती आहेत? 50,000 पुस्तकं डॉक्टर साहेबांची त्या ठिकाणी। म्हणजे ही व्यक्तिमत्व एवढं मोठं होतं, कर्तृत्व एवढं मोठं होतं। माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या शिकवणीनुसार आपण सगळ्यांनी वाटचाल करायला हवी असं प्रतिपादन केलं। आंबेडकर जयंतीच्या माध्यमातून आपण इथं एकत्र आलेलो आहे। तो उल्लेख सचिनरावांनी केला की येणारा काळ हा संघर्षाचा काळ असणार। आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन या जिल्ह्यासाठी, राज्यासाठी, देशासाठी लढा उभा करावा लागेल। आणि मग आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जायचा असेल तर जिल्ह्यात, राज्यात आणि या देशामध्ये चाललेल्या परिस्थितीवर मात करायचं असेल तर संघटित राहणं अत्यंत गरजेचं आहे। आणि मला विश्वास आहे की या माध्यमातून आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा असेल किंवा आपलं गाव असेल हे नेहमीच एकत्र राहून, संघटित राहून या सगळ्या गोष्टीवर मात करण्यामध्ये आपण कुठेही कमी पडणार नाही। या कार्यक्रमाला उपसरपंच राहुल मोळे, माजी सरपंच गणेश काळे, मालुताई काळे, ग्रामपंचायत सदस्य तन्हा मनेर, वैजयंती यादव, श्रीधर कदम, सचिन देशमुख, धनाजी कांबळे, विजय घोडके, कुलदीप चौगुले, प्रशांत कांबळे, शरद फडतरे, रोहित घोडके, रोहन माने, सौरभ कांबळे, संजना बनसोडे, चंद्रभागा साबळे, रणजित शिवशरण, बाळासाहेब यादव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।